अनिल परब यांनी संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप होतोय। त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या 2 वक्तव्यांवरून वाद निर्माण झालाय। त्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्याचे पडसाद आता अधिवेशनात सुद्धा उमटलेत। विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही अनिल परब आपल्या विधानावर कायम राहिलेत। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। संभाजी महाराजांचा विचार जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। छळ ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांच्या वक्तव्यामुळे विधिमंडळात जोरदार घमासान रंगलं। आमचा पक्ष बदलण्यासाठी केला, याच्यात चुकीचं काय बोललो? छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी केला गेला असं विधान अनिल परब यांनी केलं होतं। अनिल परबांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले। मंत्री नितेश राणेंनी अनिल परबांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी ह्याचे काहीतरी आहे। अहो छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना। महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे। करणी तशी भरली, हे अंगावर आलं यांच्या। करणी तशी भरली, हा नियतीचा खेळ आहे। ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी। ह्यांनी काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या ह्यांना लागू होते का? विरोधकांच्या टीकेनंतर सुद्धा अनिल परब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। संभाजी महाराजांचा अपमान केला असं वाटल्यास माझं वाक्य कामकाजामधून काढून टाकावं असं सुद्धा ते म्हणाले। अपमान केला तर तो आपला अधिकार आहे, ते कामकाजावरून काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। दरम्यान आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या कुत्र्याचं नाव काय ठेवलं हा मुद्दा उपस्थित करत भाजपाला घेरलं। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे ही मगरुरीचा हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय। ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली। अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराजांबरोबर लायकी आहे का? अनिल परबांविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आक्रमक झाले। संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी परबांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली आहे। संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे। बोललेले
शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही. ते माझं देव आहेत. मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे. कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना अनिल परबांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पिजन बॉक्स या शब्दाचं मराठीत भाषांतर केल्यानं वाद पेटला. राज्यपालांसारखं जे संविधानात्मक प्रमुख पद आहे त्या पदाच्या त्यांनी केलेल्या अभिभाषणाला कबुतराच्या भोकात ते मी टाकतो अशा प्रकारचे घाणेरडं किळसवानं वक्तव्य केलं आणि त्यामुळे अनिल परबांवर कारवाई व्हावी, त्यांना निलंबन करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली. की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होलला पिजन होल पिजन होल मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठीत अर्थ केला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. अनिल परबांच्या वक्तव्यावरून विधान परिषद 3 वेळा तहकूब करावी लागली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सुद्धा परब आपल्या विधानावर कायम राहिले. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.